तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या पार्थ प्रवासाचा आनंद घेत असतात. काव्याला कैऱ्या खाव्याशा वाटतात आणि काव्या खाली उतरते. पार्थही तिच्यासोबत खाली उतरतो, तिला कैऱ्या विकत घेऊन देतो आणि दोघंही एकमेकांकडे बघत एकमेकांना घास भरवत कैरीचा आनंद घेतात. तर इथे जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी प्लीज तू इथून निघून जा. नंदिनी जात असते आणि तेवढ्यात तिथे विक्रम येतो. विक्रम म्हणतो, नंदिनी तू कुठेही जायचं नाही आहे, जा 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 लवकर आत जा आणि माझ्यासाठी फक्कडचा चहा बनव. नंदिनी आत जात असते, तिच्या हातातला पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम विचारतो, हे काय आहे? नंदिनी म्हणते, बाबांचं काम होतं ना, ते जीवा खूप छान काम करतात. जीवा पटापट आणि छान पीपीटी बनवतात म्हणून बाबांनी सांगितलं होतं आणि बाबांचं काम करण्यासाठी मी रिक्वेस्ट करायला आले होते. बाबांचं नाव ऐकून जीवा खूप भडकतो. आता नंदिनीला तर आपली चूक कळली आहे, पण जीवाचे सगळे गैरसमज नंदिनी कसे दूर करते हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या नंदिनी बाजूला येतात. काव्या विचारते, नंदिनी ताई तू या घरात आली आहेस तेव्हापासून मला आणि जीवाला एका छताखाली बघतेस, पण तू जेव्हा आम्हाला बघतेस एकत्र तेव्हा तुला 16 डिसेंबरचा तो फोटो आठवतोय का? नंदिनी म्हणते, नाही नाही आठवत मला. काव्या खूप खुश होते आणि नंदिनीला मिठी मारते. तेवढ्यात तिथे विक्रम मानिनी येतात. विक्रम काव्याला पेन देतो आणि म्हणतो, हा लकी पेन आहे, हा पेन घेतलास ना तू एक्झाममध्ये टॉप करशील. काव्या म्हणते, मी आता निघते, पण हो माझी परीक्षा झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी मला एकत्र घ्यायला यायचे. विक्रम म्हणतो, बघू येऊ आम्ही, तू आता जा. काव्या बाहेर पडते. काव्या रोडवर थांबते आणि पार्थ तिच्यासाठी मस्त ओपन जीप घेऊन येतो. काव्या म्हणते, अहो पार्थ देशमुख, माझी एवढीच अपेक्षा होती की तुम्ही मला सोडायला यावं, पण तुम्ही तर फार मनावर घेतलंय. अहो तुम्ही असं जर करणार असाल ना तर माझा जीव इथेच जाईल. पार्थ म्हणतो, हे असं बोलायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला एक्झाम सेंटरला सोडायला येणार नाही. काव्या म्हणते, सॉरी, पण पार्थ देशमुख मला एक सांगा ना, तुमचा माझ्यावरचा राग गेला आहे ना? तुम्ही मला एक्सेप्ट केलं आहे ना? पार्थ म्हणतो, नाही केलं आहे अजून. काव्या म्हणते, ठीक आहे, म्हणजे आता माझी अजून एक परीक्षा, एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचेपर्यंत आपला हा प्रवास एकदम छान करायचा. आता एक्झाम सेंटरला पोहोचेपर्यंत माझं ध्येय हेच असणार. ते दोघं तिथून निघतात. तर इथे नंदिनी जीवाच्या रूम बाहेर बसलेली असते. जीवा हळूच दरवाजा उघडतो आणि तो बघतो तर नंदिनी तिथेच बसलेली. जीवा पुन्हा दरवाजा लावून घेतो आणि तेवढं तिथे रम्या वसू येतात. रम्या नंदिनीला म्हणते, नंदिनी तू इथे काय करतेस आणि अशी का पायऱ्यावर बसली आहेस तू? अगं जा तुझ्या रूममध्ये जा. वसू म्हणते, अगं रम्या, तिच्या जखमांवर मीठ का चोळतेस तू? विसरलीस का, हिने आणि हिच्या बापाने जीवाला घराबाहेर काढलं होतं, त्यामुळेच तर जीवा चिडून घरी परत आला होता. असंच झालं होतं ना नंदिनी? पण नंदिनी, अगं तुला कसं कळत नाही आहे, तू हे असं वागल्यावर जीवा तुला खोलीत घेईल का? रम्या म्हणते, पण नंदिनी तुला माहिती आहे ना हे असंच सारखं होणार आहे, मग काय येतेस इथे? अगं तुला या सगळ्याचा कंटाळा येत नाही का? कधी जीवा तुझ्या मागे मागे येणार, कधी तू त्याच्या मागे मागे जाणार, परत तेच तेच तेच. ते काय म्हणतात, बूमररँग इफेक्ट, तसं झालं आहे तुमचं. तुम्ही सारखं तेच तेच करत राहतात. जीवाने हे सगळं ऐकलेलं असतं. जीवा दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो. जीवा म्हणतो, काय रम्या आणि वसू आत्या, तुम्ही काय करता इथे? तुम्हाला कंटाळा येत नाही की हे असं वागण्याचा? तुम्ही काव्या नंदिनी यांना त्रास देण्यासाठी काहीतरी करता आणि त्यानंतर तुम्ही तोंडावर पडता, मग नंदिनीला टोमणे मारता. नंदिनी काव्या तुम्हाला धडा शिकवतात, परत तुम्ही त्यांना काहीतरी टोमणे मारता, परत त्यांना त्रास देता. हे काय म्हणतात ते, बूमररँग इफेक्ट. तुम्हाला हे सगळं करून कंटाळा येत नाही का, तेच तेच तेच? रम्या म्हणते, ए जीवा हे बघ. जीवा म्हणतो, एक मिनिट हां, मला कळते ना रम्या तुझी एवढी चिडचिड का होते ते. अगं दादा काव्याला तिच्या सेंटरपर्यंत सोडायला गेला आहे म्हणून चिडचिड होते ना? रम्या म्हणते, ए जीवा मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी तुला काही बोलले आहे का? जीवा म्हणतो, मला नाही बोललीस तू, पण नंदिनीला बोलली आहेस, त्यामुळे इथून पुढे नंदिनीला असं बोलायचं नाही, निघा इथून. रम्या वसू तिथून निघून जातात. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा छान उत्तर दिलं तुम्ही,
आता काव्या पार्थ या दोघांमधले गैरसमज गेलेत, पण आपलं काय? जीवा म्हणतो, तू इथे काय करतेस? जा खाली निघ. तर इथे काव्या पार्थ कारमध्ये बसलेले असतात. काव्या छान ट्रिप एन्जॉय करत असते आणि तिचं सारखं एकच बोलणं चालू असतं की उद्याचं आपल्याला काहीच माहिती नाही, आजचा क्षण आपण जगून घ्यायचा, लक्षात राहील असं सगळं करायचं. काव्याच्या सारख्या सारख्या या बोलण्यामुळे सारखं जाणवत असतं की काव्यासोबत काहीतरी मोठं घडणार आहे, काव्या मरणाच्या दारात पोहोचणार आहे. तर इथे जीवा नंदिनीचा हात धरतो तिला खाली घेऊन येतो. तो नंदिनीच्या हातात पर्स तिचा मोबाईल देतो. जीवा म्हणतो, नंदिनी हे सगळं घे आणि निघून जा, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे. नंदिनी म्हणते, अहो प्लीज एकदा ऐकून घ्या ना, गैरसमज दूर झालाय माझा आता. जीवा, तुम्ही 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं आणि तुम्ही सारखे म्हणत होतात मी जिंकलो मी जिंकलो, आणि बाबा म्हणाले की तुम्ही जिंकण्यासाठी दारू पाजलीत. माझा गैरसमज झाला आणि मी बोलले हो. जीवा म्हणतो, तुला मी इतका चीप वाटतोय का? अगं तुला माहिती आहे नंदिनी, त्या रात्री तू माझ्या मिठीत होतीस. रात्रभर आपण दोघं एकमेकांशी बोलत होतो. तुझं भान हरवलं होतं. तू स्वतःला मला अर्पण केलं होतंस. एक वेळ अशी आली होती ना की ज्या वेळेस मी काहीही सांगितलं असतं तर तू लगेच करायला तयार झाली असतीस. आपण दोघं खूप जवळ आलो होतो, पण मी असं काही होऊ दिलं नाही. माझ्यासाठी सगळं सहज शक्य असताना मी लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. अगं एरवी एवढी तेवढ्याशा गोष्टींसाठी लाईव्ह जाणारा मी सहज लाईव्ह जाऊन सगळ्यांना दाखवलं असतं की तू माझ्या प्रेमात वेडी झाली आहे. पण मी लाईव्ह गेलो नाही, मी बेभान झालो नाही. मला या सगळ्याबद्दल सगळं कळतं आणि तेवढी अक्कल आहे मला. नंदिनी म्हणते, सॉरी जे झालं त्याबद्दल, पुन्हा नाही होणार. जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज जा तू इथून. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज एकदा ऐकून घ्या ना. अहो मी नाही असं करणार. जीवा म्हणतो, सारखं तळ्यात मळ्यात चालू असतं तुझं. एकटी असतेस तेव्हा वेगळं बोलतेस, आणि जेव्हा तुझे बाबा समोर असतात तेव्हा तुझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा फुटत नाही. तुझ्या बाबांसमोर तू पूर्णपणे वेगळे होऊन जातेस. नको नंदिनी, मला माहिती आहे तू पुन्हा तेच करणार, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. तू जा इथून. जीवा नंदिनीला हाकलून लावत असतो आणि तेवढ्यात तिथे विक्रम येतो. विक्रम म्हणतो, थांब जीवा. तो नंदिनीला थांबवतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.